संघटनात्मक वर्तनाचे मानसशास्त्र या पेपरमध्ये आपण पहिला टॉपिक सुरू केलेला आहे, संघटनात्मक वर्तन. आणि संघटनात्मक वर्तन म्हणजे नेमकं काय ते आपण गेल्या लेक्चरला बघितलं होतं. त्यामध्ये पहिला मुद्दा आपण बघितला होता की आंतरवैयक्तिक कौशल्याचं महत्त्व. म्हणजे संघटनात्मक वर्तनाच्या ठिकाणी आंतरवैयक्तिक कौशल्याला किती महत्त्व आहे, कसं महत्त्व आहे, किंवा आंतरवैयक्तिक कौशल्य कशी महत्त्वाची आहेत हे आपण गेल्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. आंतरवैयक्तिक कौशल्य आत्ताच्या काळामध्ये संघटनात्मक वर्तनामध्ये खूप महत्त्वाची मानली जाऊ लागलेली आहेत. आणि आंतरवैयक्तिक कौशल्यामुळेच आपल्याला कंपनीचा जो विकास आहे किंवा संघटनेचा जो विकास आहे तो विकास हा साधता येतो, हे देखील आपण इथं बघितलेलं आहे. आता यानंतर दुसरा मुद्दा बघायचा आहे आपल्याला, 1.2 व्यवस्थापक काय करतो. व्हॉट मॅनेजर डू म्हणजेच काय, व्यवस्थापक काय करतो. तर व्यवस्थापक कुणाला म्हणायचं, तर व्यवस्थापक म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये मॅनेजर असं म्हणतो. तर व्यवस्थापक म्हणजे अशी व्यक्ती असते की जी व्यक्ती इतर व्यक्तींच्या मदतीने संघटनेची ध्येये साध्य करते. व्यवस्थापक म्हणजे कोण असतं, की व्यवस्थापक हा असा व्यक्ती असतो की जो इतर व्यक्तींच्या मदतीनं संघटनेची ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे कुठलीही संघटना जरी घेतली, कुठलीही कंपनी जरी घेतली, तर ती संघटना काय करत असते की तिच्यासमोर उद्दिष्ट ठरवलेले असतात, ध्येय ठरवलेले असतात, आणि ती ध्येय पूर्ण करण्यासाठी तिथं असणारे जे सगळे लोक असतात ते प्रयत्न करत असतात. आणि मग ह्या सगळ्या जे कामगार वर्ग जे आहे किंवा तिथला जो प्रमुख व्यक्ती असतो तो असतो व्यवस्थापक किंवा मॅनेजर असतो. आणि त्याला सर्व गोष्टींचं नियंत्रण जे आहे ते नियंत्रण करण्याचं काम दिलेलं असतं. आणि मग हा जो व्यवस्थापक आहे तो काय करत असतो की इतर लोकांच्या मदतीनं, इतर व्यक्तींच्या मदतीनं त्याची जी संघटना आहे त्या संघटनेची ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. कोणत्याही व्यवस्थापकास संघटनेची ध्येय साध्य करण्यासाठी निर्णय घेणे, संसाधनाचे वाटप करणे आणि इतरांच्या कार्यास दिशा देण्याचे काम करावे लागते. मग आता हा व्यवस्थापक काय काय करतो किंवा व्यवस्थापक काय काम करतो, तर व्यवस्थापकाला त्याच्या संघटनेची ध्येय जी असतात ती ध्येय साध्य करण्यासाठी, ध्येय पूर्ण करण्यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी करायच्या असतात. एक म्हणजे निर्णय घेण्याचं काम करायचं असतं. मग संघटनेच्या संदर्भात वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जे निर्णय घ्यायचे असतात ते निर्णय घेण्याचं काम तो करतो. त्यानंतर त्या संघटनेच्या कार्यासाठी किंवा कामासाठी तिथं जी सगळी संसाधनं असतात, रिसोर्सेस असतात, त्यांचं वाटप करणं. म्हणजे कुठल्या व्यक्तीला कोणतं काम द्यायचं, कुठल्या व्यक्तीकडून कोणतं काम करून घ्यायचं, आणि तिथं जे असणारी जी साधनसामुग्री जी आहे, जी संसाधनं आहेत ती कशी वितरित करायची, त्याचं वाटप कसं करायचं, हे देखील काम तो करत असतो. त्याचबरोबरीनं इतरांच्या कार्यास दिशा देणं. म्हणजे तिथं वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात, तर त्या प्रत्येक लोकांना वेगवेगळं काम देणं आणि त्या कामाच्या माध्यमातून काय करणं की ह्या संघटनेची जी उद्दिष्ट असतात ती उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं. यासाठी व्यवस्थापक काय करत असतो की इतर लोकांच्या वर्तनाला किंवा इतर लोकांच्या कार्याला दिशा देण्याचं देखील काम करत असतो. आणि हे सगळं करत असताना तो व्यवस्थापक जो असतो तो व्यवस्थापक त्या संघटनेमध्ये असतो. लक्षात, त्या व्यवस्थापक त्या संघटनेमध्ये काम करत असतो किंवा तिथं राहून त्यांच्यासोबत राहून ते काम त्याला करावं लागतं. आता संघटना कशाला म्हणायचं, तर संघटना म्हणजे 2 किंवा अधिक व्यक्तींचे असे सामाजिक एकक होय की ज्यामधील सदस्य समूहाची समान ध्येय नियमितपणे साध्य करण्यासाठी जाणीवपूर्वक आणि समन्वयाने प्रयत्न करतात. आता संघटना कशाला म्हणायचं आहे, की संघटना म्हणजे 2 किंवा अधिक व्यक्ती ज्यावेळेला एकत्र येतात आणि एकत्र येऊन त्यांच्यामध्ये समूहाची भावना निर्माण झालेली असते. आणि समूहाची भावना निर्माण झाल्यानंतर या सगळ्या व्यक्ती समूहाची जी उद्दिष्ट आहेत किंवा जी ध्येय आहेत ती ध्येय पूर्ण करण्यासाठी जाणीवपूर्वक आणि समन्वयानं, एकमेकांच्या समन्वयानं, एकमेकाच्या सहकार्यानं प्रयत्न करण्याचं काम करत असतात. त्यालाच संघटना असं म्हटलं जातं. म्हणजेच संघटना म्हणजे फक्त समूह नव्हे, 2-3 किंवा अनेक लोकांचा समूह नव्हे किंवा ग्रुप नव्हे, तर संघटना कशाला म्हणलं जातं की संघटना म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती ज्यावेळेला एकत्र येतात, एकत्र येऊन काम करत असतात, त्यांच्यामध्ये समूहाची भावना असते. आणि ह्या व्यक्ती त्याची जी संघटना आहे किंवा ती जी समूह आहे तो, तर त्या समूहाची समान ध्येय, म्हणजे समूहाचं ध्येय कसं असतं, एक समान असतं, म्हणजे वेगवेगळी ध्येय नसतात, तर समान ध्येय पूर्ण करण्यासाठी हे सगळे लोक एकत्रितपणे एकमेकांच्या सहकार्यानं, समन्वयानं आणि जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. त्याला संघटना असं म्हटलं जातं. आणि मग या व्याख्येच्या आधारे उत्पादन किंवा सेवा देणाऱ्या संस्था, शाळा, दवाखाने, मंदिरे, लष्करी विभाग, पोलीस विभाग, स्थानिक, राज्य आणि केंद्रीय शासन संस्था या सगळ्या घटकांचा समावेश ह्या संस्थेमध्ये किंवा संघटनेमध्ये होतो.
लक्षात, ही सगळी संघटनेची उदाहरणं आहेत. कुठली कुठली? उत्पादन करणाऱ्या संघटना असतील, म्हणजे कारखाने असतील, त्यानंतर सेवा पुरवणाऱ्या संघटना संस्था असतील, शाळा असेल, दवाखाने असतील, मंदिर असतील, लष्करी विभाग असेल, पोलीस विभाग असेल, आलं लक्षात, त्यानंतर स्थानिक राज्य संस्था असतील आणि केंद्रीय शासन संस्था असतील. तर ह्या सगळ्या ज्या आहेत त्या काय आहेत? संघटना आहेत. आणि या संघटनांसमोर विशिष्ट असं समान ध्येय असतं आणि हे समान ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न समूहाच्या माध्यमातून केला जातो किंवा समूहाद्वारे केला जातो आणि त्याला संघटना असं म्हटलं जातं. आता व्यवस्थापक जो आहे तो व्यवस्थापक म्हणजे काय? तर व्यवस्थापकाची व्याख्या कशी केलेली आहे बघा, की व्यवस्थापक म्हणजे इतरांच्या कार्यावर लक्ष ठेवणारा आणि संघटनेतील ध्येय साध्य करण्याची जबाबदारी स्वीकारणारी व्यक्ती. व्यवस्थापक किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये मॅनेजर असं म्हणतोय, तर हा व्यवस्थापक म्हणजे मॅनेजर म्हणजे कोण नेमका? तर व्यवस्थापक म्हणजे इतरांच्या कार्यावर लक्ष ठेवणारा आणि संघटनेतील ध्येय साध्य करण्याची जबाबदारी स्वीकारणारी व्यक्ती होय. आलं लक्षात. म्हणजे व्यवस्थापक हा कोण असतो? की व्यवस्थापक हा इतर लोकांच्या किंवा इतर व्यक्तींच्या कार्यावर लक्ष ठेवणारा असतो आणि त्याचबरोबरीने तो संघटनेची ध्येय साध्य करण्याची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी त्या व्यवस्थापकावर असते. आलं लक्षात. आणि ती जबाबदारी त्या व्यवस्थापकाने स्वीकारलेली असते आणि त्यामुळे व्यवस्थापक काय करतो? की इतरांच्या कार्याला दिशा देतो, इतरांकडून काम करून घेतो आणि त्या कामाच्या माध्यमातून तो संघटनेची ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आलं लक्षात. आणि त्याची जबाबदारी जी असते संघटनेची ध्येय पूर्ण करण्याची, ती संपूर्ण जबाबदारी त्या व्यवस्थापकावर असते. अशी व्यक्ती त्याला मॅनेजर असं म्हटलं जातं. ना नफा ना तोटा संघटनेत या व्यक्तीस प्रशासक असेही संबोधले जाते. म्हणजे ज्या संघटना असतात, चॅरिटेबल ट्रस्ट असतात, त्या अशा संघटना की त्या ज्या ना नफा ना तोटा या ध्येयानं काम करत असतात, अशा संघटनेतील व्यवस्थापकाला काय म्हणलं जातं? प्रशासक असं देखील म्हटलं जातं. आलं लक्षात. म्हणजे व्यवस्थापक जो आहे तोच प्रशासक देखील असू शकतो. कुठं? की जिथं ना नफा ना तोटा असं काम जिथं केलं जातं, या उद्दिष्टानं काम केलं जातं, तिथं तो प्रशासक म्हणून काम करत असतो. आता आपल्याला बघायचं म्हणजे आता आपण संघटना म्हणजे काय बघितलेलं आहे, त्याचबरोबरीनं व्यवस्थापक म्हणजे काय बघितलेलं आहे, त्याची व्याख्या सगळ्यांच्या बघितलेल्या आहेत. आता आपल्याला बघायचं आहे की व्यवस्थापकाची कार्ये कुठली आणि त्याच्या भूमिका काय असतात. व्यवस्थापकाची कार्ये आणि त्याच्या भूमिका. तर पहिल्यांदा आपण व्यवस्थापकाची कार्ये बघूया. तर 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रेंच उद्योगपती हेनरी फायोल यांनी असे प्रतिपादन केले आहे की व्यवस्थापकाला नियोजन, संघटन, आदेश देणं, समन्वय करणं आणि नियंत्रण करणं अशी 5 कार्ये करावी लागतात. अशी 5 प्रकारची कार्ये करावी लागतात. समजते? म्हणजे हेनरी फायोल नावाच्या एका उद्योगपतीनं काय सांगितलेलं आहे की जो व्यवस्थापक आहे, जो मॅनेजर आहे, त्याला 5 प्रकारची कामं करावी लागतात. एक म्हणजे नियोजन करणं, सगळ्या गोष्टींचं, सगळ्या कामांचं नियोजन करणं. संघटन करणं म्हणजे सगळ्या लोकांना तिथे एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न करणं. आलं लक्षात. त्यांच्यामध्ये संघटन प्रवृत्ती निर्माण करणं. त्यानंतर आदेश देणं. आलं लक्षात. म्हणजे त्याच्याबरोबर जे काम करणारे लोक आहेत त्यांना आदेश देणं. आलं लक्षात. किंवा त्यांना त्यांची कामं समजावून देणं. समन्वय करणं. आलं लक्षात. आणि त्याचबरोबरीनं नियंत्रण करणं. अशी 5 प्रकारची कामं त्याला करावी लागतात. त्यानंतर स्टीफन रॉबिन्स, टिमोथी जज आणि निहारिका व्होरा, म्हणजे हा जो टॉपिक आपण बघतोय किंवा हा जो सिलेबस आहे, हा सिलेबस ज्या पुस्तकातून आपण घेतलेला आहे, ऑर्गनायझेशनल बिहेवियर, तर ह्या पुस्तकाचे जे लेखक आहेत, 3 लेखक आहेत, ते रॉबिन्स, जज आणि व्होरा. तर ह्या तिघांचं जे मत आहे, ह्या तिघांनी काय केलेलं आहे, ही जी व्यवस्थापकाची 5 कार्य आहेत, ही 5 कार्य त्यांनी पुढील गटामध्ये त्यांचं काय केलेलं आहे, वर्गीकरण केलेलं आहे. तर ह्यामध्ये त्यांनी 4 प्रकारची कामं सांगितलेली आहेत. एक म्हणजे नियोजन करणं, संघटन करणं, पुढाकार घेणं आणि नियंत्रण करणं. आलं लक्षात. व्यवस्थापकाची कामं ह्या 4 संशोधकांनी काय सांगितले, या 3 संशोधकांनी काय सांगितलेले आहेत, रॉबिन्स, जज आणि व्होरांनी. तर नियोजन करणं, संघटन करणं, पुढाकार घेणं आणि नियंत्रण करणं. तर ही 4 कामं, ही 4 कार्य व्यवस्थापकाला करावी लागतात. त्यातलं पहिलं जे कार्य आहे ते आपण पहिल्यांदा बघूया की संघटना ह्या समान ध्येय साध्य करण्यासाठी अस्तित्वात आलेल्या असतात. संघटना ह्या समान ध्येय पूर्ण करण्यासाठी किंवा साध्य करण्यासाठी अस्तित्वात आलेल्या असतात. आणि कोणीतरी ही ध्येय स्पष्ट करणे, ती कशी साध्य करावायची आहेत याचे मार्गदर्शन करणे गरजेचे असते. आलं लक्षात. आणि मग ही जी ध्येय ठरवलेली असतात, ही ध्येयांची स्पष्टता करणं,
ती ध्येय कशी साध्य करायची याचे मार्गदर्शन करणं, तर यासाठी एका व्यक्तीची गरज असते आणि ते काम जे आहे ते व्यवस्थापक करत असतो. संघटनेत राहून व्यवस्थापक ते काम करत असतो. आलं लक्षात? म्हणजे व्यवस्थापक जो असतो तो काय करत असतो की ध्येय जे आहेत, संघटनेची जी ध्येय आहेत ही ध्येय स्पष्ट करणं, त्याचबरोबरीनं ती साध्य करण्यासाठी काय काय करावं लागणार आहे, आलं लक्षात, याचं मार्गदर्शन करणं हे काम तो करत असतो. नियोजन या कार्याद्वारे व्यवस्थापक संघटनेची ध्येय स्पष्ट करणे, संघटनेची ध्येय साध्य करण्यासाठी सर्वंकष मार्ग तयार करणे, कामगारांच्यामध्ये समन्वय प्रस्थापित करणे इत्यादी कामे करत असतो. म्हणजे जो व्यवस्थापक असतो तो नियोजन करतो सगळ्या कामांचे. नियोजन करतो म्हणजेच काय, तर संघटनेचे ध्येय स्पष्ट करतो, संघटनेचे ध्येय साध्य करण्यासाठी कोणकोणते मार्ग वापरायचे आहेत किंवा काम कशा प्रकारे करायचं, तर या सगळ्या बाबींचं तो काय करत असतो, तयारी करत असतो, त्याचं नियोजन करत असतो. आलं लक्षात? तर ही सगळी कामं व्यवस्थापक करतो. त्यानंतर दुसरं जे काम आहे ते म्हणजे कुठलं आहे, संघटन करणं. आता संघटनेची रचना आखण्यासाठी देखील व्यवस्थापक जबाबदार असतो. याला संघटन असं म्हणलं जातं. संघटनेची रचना कशी असली पाहिजे, म्हणजे कुणी कुठल्या प्रकारचं काम केलं पाहिजे, ते काम कसं केलं पाहिजे, किती वेळेत केलं पाहिजे, कुठल्या वेळेत केलं पाहिजे, तर या संदर्भातली सगळी जी रचना आहे, आलं लक्षात, याचं जे स्ट्रक्चर तयार करणं आहे ते स्ट्रक्चर करण्याची जबाबदारी ही व्यवस्थापकाची असते. आणि मग या स्ट्रक्चरद्वारे किंवा या रचनेद्वारे कोणती कार्य केली जावीत, ती कोणी करावीत व ती कशी करावीत, कोणी कुठे निवेदन करावे, कोणी कुठे निर्णयाची अंमलबजावणी केली जावी इत्यादी गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. आलं लक्षात? संघटनामध्ये काय, संघटन करणं म्हणजे काय, तर कोणी कोणती कार्य करावीत, ती कशी करावीत, कोणी कुठे निवेदन करावे, कोणी कुठे निर्णयाची अंमलबजावणी करावी, तर ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश जो आहे तो संघटन या गोष्टीमध्ये होतो आणि संघटनाचं काम देखील हा व्यवस्थापक करत असतो. त्यानंतर तिसरे जे कार्य आहे ते म्हणजे पुढाकार घेणं. व्यक्तींनी मिळून संघटना बनते आणि त्यांना मार्गदर्शन करणे व त्यांच्यामध्ये समन्वय निर्माण करणे हे व्यवस्थापकाचे काम असते. यास पुढाकार असे म्हणतात. पुढाकार कशाला म्हणायचं आहे की अनेक व्यक्तींनी मिळून संघटना बनलेली असते आणि ह्या संघटनेला किंवा ह्या अनेक व्यक्तींना मार्गदर्शन करण्याचं काम आणि त्यांच्यामध्ये समन्वय निर्माण करण्याचं जे काम आहे ते कुणाला करायचं असतं, हे व्यवस्थापकाला करायचं असतं. म्हणजेच काय की ही सगळी कामं, हे सगळं नियोजन करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागतो कुणाला, व्यवस्थापकाला. आणि त्यालाच काय म्हणलं जातं, पुढाकार घेणं असं म्हटलं जातं. व्यवस्थापक जेव्हा कामगारांना प्रेरित करतो, त्यांच्या कार्यास दिशा देतो, चांगल्या संप्रेषण तंत्राची निवड करतो किंवा सदस्यांमधील संघर्ष निराकरण करतो, या कामाला देखील पुढाकाराचं कार्य असं म्हटलं जातं. म्हणजे पुढाकाराचं काम व्यवस्थापक करतो म्हणजे तो नेमकं काय काय करतो, तर तो कार्य करण्यासाठी, काम करण्यासाठी कामगारांना प्रेरित करण्याचं कार्य करतो, कामगारांना प्रेरणा देतो, कामगारांना मोटिवेट करतो आणि कामगारांना त्याच्याकडून काम करवून घेतो. त्याचबरोबरीनं त्यांच्या कार्याला दिशा देतो. आलं लक्षात? म्हणजे उद्दिष्टाकडं जाणारं जे काम आहे किंवा ध्येयाकडं जाणारं जे काम आहे ते काम त्या कामगारांच्याकडून करवून घेण्याचं कार्य हा व्यवस्थापक करत असतो. म्हणजेच त्यांच्या कार्याला दिशा दिली जाते. त्याचबरोबरीनं ह्या कामगारांशी जे कम्युनिकेशन करणं आहे, संप्रेषण जे करणं आहे, ते कम्युनिकेशन कसं करायचं, तर त्याचा देखील तो प्रयत्न करत असतो. म्हणजे योग्य कम्युनिकेशन करणं, त्याचबरोबरीनं कामगारांच्यामध्ये आपापसात योग्य कम्युनिकेशन राहणं, तर ह्या सगळ्या गोष्टींची निवड कोण करत असतो, हा व्यवस्थापक करत असतो. त्याचबरोबरीनं ह्या कामगारांच्यामध्ये किंवा सदस्यांमध्ये जर संघर्ष निर्माण झाला तर त्या संघर्षाचं निराकरण करणं, त्यांच्या गरजा पूर्ण करणं, त्यांच्या समस्या सोडवणं, अडीअडचणी सोडवणं, तर ह्या सगळ्या कार्यासाठी तो पुढाकार घेण्याचं काम करत असतो आणि ह्यालाच मग पुढाकाराचं कार्य असं म्हटलं जातं. त्यानंतर चौथं जे कार्य आहे ते म्हणजे नियंत्रण करणं. संघटनेची कार्य जशी व्हावयास हवीत ती तशी होतात की नाही याची खात्री करण्यासाठी संघटनेतील कार्यनिर्वर्तनाची पाहणी करणं आणि त्याची पूर्व प्रस्थापित मानकांशी तुलना करण्याचे कार्य संघटनेला करावे लागते. आलं लक्षात? म्हणजे संघटनेचं काम, त्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्या नियोजनाप्रमाणे संघटनेची कामं होतात की नाहीत, जशी व्हायला पाहिजे तशी होतात की नाहीत, यासाठी जे कामं केली जातात तर त्या कामाचं पाहणी करणं, कामाचं मूल्यमापन करणं. आलं लक्षात? आणि त्याचबरोबरीनं जी कामं करण्याची पद्धती आपण निश्चित केलेली आहे, जे मानदंड निश्चित केलेले आहेत, त्या मानदंडाप्रमाणे संघटना काम करते की नाही, तर हे करण्याचं काम, हे बघण्याचं काम हा व्यवस्थापक करत असतो. आणि मग जर या कार्यापासून कोणी विचलित होत असेल तर त्यास पुन्हा चाकोरीत आणण्याचे कार्य व्यवस्थापकच करावे लागते. आणि मग एखादा व्यक्ती त्याला नेमून दिलेलं जे काम आहे,
किंवा जे नेमून दिलेली जी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार जे काम करायचं त्यांना अपेक्षित असतं ते काम जर तो त्या नियमाप्रमाणे किंवा त्या एका रचनेप्रमाणे जर करत नसेल आणि तो त्या चाकोरीतून जर बाहेर गेला असेल तर त्याला परत त्या चाकोरीमध्ये आणणं हे काम देखील व्यवस्थापकाला करावं लागतं. आणि एकूणच यामध्ये पाहणी करणं, तुलना करणं, सुधारणा करणं इत्यादी कार्यांचं नियंत्रण जे आहे ते नियंत्रण करणं हे व्यवस्थापकाचं काम आहे. म्हणजेच काय, कामगारांच्या कार्याची पाहणी करणं, त्यांची एक तुलना करणं. तुलना कशाशी करायची आहे तर मानदंडांशी तुलना करायची आहे. आलं लक्षात. मानदंड म्हणजे काय की काम करण्यासाठी जे बनवलेले जे नियम आहेत किंवा ज्या पद्धती आहेत त्यांच्याशी त्यांची तुलना करायची आणि तुलना केल्यानंतर त्या नियमांप्रमाणे त्या मानदंडाप्रमाणे जर काम होत असेल तर मग ते कंटिन्यू ठेवायचं. जर त्या नियमाप्रमाणे जर मानदंडाप्रमाणे जर काम होत नसेल तर त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचं काम देखील त्या व्यवस्थापकाला करावं लागतं. आणि ह्यालाच काय करणं म्हणतात, नियंत्रण करणं असं म्हणतात. कार्याचं नियंत्रण करणं असं म्हटलं जातं. म्हणजेच इथं आपण काय बघितलं की व्यवस्थापकाची जी कार्य कुठले आहेत, एक म्हणजे नियोजन करणं, संघटन करणं, पुढाकार घेणं आणि नियंत्रण करणं. लक्षात. ही 4 प्रकारची कार्य जी आहेत, ही 4 प्रकारची कार्य ही व्यवस्थापकाला करावी लागतात. आता त्यानंतर व्यवस्थापकाच्या भूमिका कुठल्या असतात. आता आपण काय बघितलं, व्यवस्थापकाची कार्य कुठली असतात बघितली. त्याचबरोबरीने आता आपल्याला काय बघायचं आहे, व्यवस्थापकाची भूमिका काय असते. म्हणजे व्यवस्थापक कोणकोणते रोल्स करतो, कोणकोणत्या भूमिका तो निभावतो. तर 1960च्या उत्तरार्धामध्ये हेनरी मिंट्झबर्ग यांनी 5 कार्यकाऱ्यांचा ते कामाच्या ठिकाणी कोणते कामे करतात याचा अभ्यास केलेला आहे. आलं लक्षात. म्हणजे ह्या हेनरी मिंट्झबर्ग यानं काय केलं, 1960च्या दशकामध्ये जे मॅनेजर लोक आहेत अशा 5 मॅनेजर लोकांचा त्यांनी काय कामाच्या ठिकाणी ती नेमकी कामं काय काय करतात याचा अभ्यास केलेला आहे. आणि याचा अभ्यास करून व्यवस्थापकांच्या 10 प्रकारच्या आणि अतिशय घनिष्ठरित्या संबंधित असलेल्या भूमिका विशद केलेल्या आहेत. आलं लक्षात. त्यानं काय केलेलं आहे, हेनरी मिंट्झबर्ग यानं व्यवस्थापकांच्या कामाचा अभ्यास केलेला आहे. व्यवस्थापक कामाच्या ठिकाणी नेमकं कार्य काय करतात, नेमकं काम काय करतात याचा अभ्यास केला आणि त्यानं व्यवस्थापकाला 10 प्रकारच्या भूमिका बजावाव्या लागतात हे त्यानं सांगण्याचं काम केलेलं आहे. आणि मग ह्या 10 प्रकारच्या ज्या भूमिका ज्या आहेत, ह्या 10 प्रकारच्या भूमिका यांचं वर्गीकरण त्यानं 3 गटामध्ये केलेलं आहे. त्यानं 10 प्रकारच्या भूमिकांचं वर्गीकरण 3 गटामध्ये केलेलं आहे. तर ते 3 गट कुठले, तर पहिला जो गट आहे तो म्हणजे आंतरवैयक्तिक भूमिका, इंटरपर्सनल रोल्स. म्हणजे व्यवस्थापकाला ह्या आंतरवैयक्तिक भूमिका पूर्ण करायच्या असतात किंवा पार पाडायच्या असतात किंवा त्या भूमिका करायच्या असतात. आता ह्या आंतरवैयक्तिक भूमिकांमध्ये कुठल्या कुठल्या भूमिका येतात ते आपण यामध्ये बघूया. सर्व व्यवस्थापकांना औपचारिक आणि प्रतिकात्मक स्वरूपाची कार्ये पार पाडावी लागतात. उदाहरणार्थ काही कायदेशीर आणि सामाजिक स्वरूपाची नियमित कामे पूर्ण करण्यासाठी व्यवस्थापकास नामधारी पुढारीची भूमिका पार पाडावी लागते. लक्षात. म्हणजे सर्व व्यवस्थापकांना म्हणजे जे मॅनेजर असतात त्यांना औपचारिक आणि प्रतिकात्मक स्वरूपाची कामं करावी लागतात. यामध्ये त्यांना काही वेळेला पुढारीची भूमिका पार पाडावी लागते. पुढारी म्हणजेच काय तर नेतृत्व करणाऱ्याची भूमिका. लक्षात. तर ह्या सर्व व्यवस्थापकांना नेतृत्वाभिमुख भूमिका पार पाडावी लागतात की ज्यामध्ये कामगारांना प्रेरित करणं, त्यांना प्रशिक्षण देणं, त्यांना शिस्त लावणं इत्यादी कामं करावी लागतात. म्हणजे ह्यांना पहिलं काम काय करावं लागतं, आंतरवैयक्तिक भूमिकांमध्ये की जिथं लोकांशी इतरांशी संपर्क असतो, संबंध येणार असतो, तर अशा ठिकाणी त्याला नेतृत्वाची भूमिका करावी लागते किंवा पुढारीची भूमिका करावी लागते. आणि पुढारीची भूमिका किंवा नेतृत्वाची भूमिका करणं म्हणजे काय तर यामध्ये त्यांना कामगारांना प्रेरित करणं, त्यांना प्रशिक्षण देणं, त्यांना शिस्त लावणं इत्यादी प्रकारची कामं करावी लागतात. आलं लक्षात. म्हणजे पुढारीची भूमिका करावी लागते, नेतृत्व करण्याची किंवा नेत्याची भूमिका करावी लागते. यानंतर आंतरवैयक्तिक भूमिकामध्ये व्यवस्थापकाला संपर्क अधिकारीची पण भूमिका करावी लागते. संपर्क अधिकारी म्हणजेच काय की हा जो व्यवस्थापक असतो हा अनेक कामगारांच्या मधला किंवा अनेक लोकांच्या मधला हा संपर्क अधिकारी म्हणून काम करत असतो. म्हणजे मेडिएटर. संपर्क अधिकारी म्हणजे एक त्याला मेडिएटर आपण असं म्हणू, मध्यस्थी असं म्हणू. म्हणजे मध्यस्थीची भूमिका करण्याचं काम हा कोण करत असतो, हा व्यवस्थापक करत असतो. म्हणजे कामगारांच्या ज्या मागण्या आहेत किंवा त्यांच्या ज्या इच्छा अपेक्षा आहेत त्या पूर्ण कोणी करायच्या असतात तर मालकाने करायच्या असतात. मग मालक आणि कामगार यांच्यामधला जो दुवा असतो
तर तो कोण असतो? तो व्यवस्थापक असतो, लक्षात ठेवा. आणि म्हणून कामगारांच्या ज्या सगळ्या इच्छा अपेक्षा किंवा त्यांचं जे मत आहे ते मालकापर्यंत पोहोचवणं आणि मालकाच्या ज्या कामगारांकडून अपेक्षा आहेत त्या मालकांच्या अपेक्षा, मालकांची मतं, मालकांचे निर्णय हे कामगारांपर्यंत पोहोचवणं. तर इथं जी मध्यस्थाची किंवा संपर्क अधिकाऱ्याची भूमिका जो करत असतो त्याला मॅनेजर असं म्हणलं जातं. म्हणजे मॅनेजर मालक आणि कामगारांच्या मध्ये संपर्क अधिकारी म्हणून काम करत असतो. जेव्हा एखाद्या विक्री व्यवस्थापकास त्याच्या स्वतःच्या कंपनीतील गुणवत्ता नियंत्रण व्यवस्थापकाकडून माहिती प्राप्त होते तेव्हा त्यास अंतर्गत संपर्क अधिकारी असे म्हटले जाते. आता इथं संपर्क अधिकाऱ्याचे 2 प्रकार परत पडतात. एक म्हणजे अंतर्गत संपर्क अधिकारी आणि दुसरा म्हणजे बाह्य संपर्क अधिकारी. आता अंतर्गत संपर्क अधिकारी म्हणजे काय की कंपनीतले जे कामगार आहेत त्या कामगारांचा एकमेकांमध्ये संपर्क निर्माण करणं. आता कामगार वेगवेगळ्या प्रकारचे असतात, आलं लक्षात. म्हणजे त्यामध्ये क्लेरिकल स्टाफ असतो, अकाउंट सेक्शनचा स्टाफ असतो, त्यानंतर तिथं क्वालिटी ॲश्युरन्स किंवा क्वालिटी मॅनेजमेंट करण्याचं जे काम बघण्याचं काम असतं ते वेगवेगळे लोक असतात. त्यानंतर प्रत्यक्ष काम करणारे किंवा प्रोडक्शन करणारे लोक वेगळे असतात, समजते. म्हणजेच काय, मशीन ऑपरेटर वेगळे असतात, त्यांच्या हाताखाली काम करणारे लोक वेगळे असतात. तर इथं वेगवेगळ्या प्रकारची कामं करणारे वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात आणि मग त्या लोकांमध्ये एकमेकांच्यामध्ये संपर्क निर्माण करण्याचं काम जे आहे ते व्यवस्थापकाला करायचं असतं. त्यालाच काय म्हणलं जातं? अंतर्गत संपर्क अधिकारी. त्याला कुठली भूमिका म्हटलं जातं? अंतर्गत संपर्क अधिकाऱ्याची भूमिका असं म्हटलं जातं. की जिथं त्या संघटनेमधील जे वेगवेगळ्या प्रकारचे कामगार आहेत त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये काय करणं, माहितीची देवाणघेवाण करण्याचं काम किंवा त्यांना माहिती पोहोचवण्याचं, माहिती देण्याचं काम, संपर्क करण्याचं काम हा व्यवस्थापक करत असतो. म्हणून त्याला अंतर्गत संपर्क अधिकारी असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे बाह्य संपर्क अधिकारी. बाह्य संपर्क अधिकारी म्हणजे काय तर विक्री व्यवस्थापकास जेव्हा इतर व्यापारी संघटनेच्या माध्यमातून इतर विक्री अधिकाऱ्याकडून माहिती प्राप्त होते तेव्हा त्यास बाह्य संपर्क अधिकारी असं म्हटलं जातं. म्हणजे इथं काय होतं की बाह्य संपर्क अधिकाऱ्याची भूमिका म्हणजे काय की ज्यावेळेला इतर कंपनीतले जे लोक आहेत ते ज्या वेळेला या कंपनीची माहिती घेतात किंवा माहिती देण्याचं काम करत असतात किंवा इतर त्या संघटनेच्या बाहेरील संघटनेशी त्यांचा ज्यावेळेला संपर्क येत असतो तो संपर्क निर्माण करण्याचं काम देखील हा मॅनेजर करत असतो. म्हणून त्याला बाह्य संपर्क अधिकारी असं म्हटलं जातं. म्हणजे बाहेरच्या लोकांशी, संघटनेपेक्षा बाहेरचे जे लोक आहेत, संघटनेच्या बाहेरचे जे लोक आहेत ह्या बाहेरच्या लोकांशी संपर्क करण्याचं काम, त्यांच्याशी विचारांची देवाणघेवाण करण्याचं काम जे आहे हे मॅनेजरला करावं लागतं. म्हणून त्याला काय म्हटलं जातं? बाह्य संपर्क अधिकारी असं म्हटलं जातं. तर हे झाले कुठले रोल्स, कुठल्या भूमिका झाल्या, ह्या आंतरवैयक्तिक भूमिका झालेल्या आहेत. हा पहिला प्रकार बघितला. दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे माहिती संपादन भूमिका. माहिती संपादन भूमिका, इन्फॉर्मेशनल रोल्स. त्याला काय म्हटलं जातं? माहिती संपादनाची भूमिका. सर्व व्यवस्थापकांना काही प्रमाणात इतर स्पर्धक संघटना काय काय करत आहेत त्याबद्दल वृत्तपत्राच्या माध्यमातून किंवा इतर संघटनेतील व्यवस्थापकांनी चर्चा करून माहिती मिळवावी लागते. आता इथं व्यवस्थापकाला माहिती मिळवण्याचं काम जे आहे ते करावं लागतं किंवा ती भूमिका पार पाडावी लागते. यासाठी तो काय करतो की त्याच्यासारख्याच इतर ज्या संघटना आहेत, त्याच्या संघटनेसारख्या इतर संघटना किंवा इतर ज्या कारखान्या आहेत, इतर कंपन्या असतील तर त्यांचं ते कार्य कसं करतायत किंवा त्यांच्या संघटनेमध्ये, त्यांच्या कंपनीमध्ये नेमकं काय काय चाललं आहे, प्रोडक्शन कसं चाललेलं आहे किंवा तिथले कामं कसे चाललेले आहेत, तर याबद्दलची जी माहिती आहे तर याबद्दलची माहिती त्याला वृत्तपत्रांच्या सहाय्यानं किंवा तिथले जे व्यवस्थापक आहेत त्यांच्याशी चर्चा करून, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ती माहिती मिळवावी लागते. यालाच माहिती संपादन भूमिका असं म्हटलं जातं. मिन्सबर्ग यांनी या भूमिकेला निरीक्षकाची भूमिका असं म्हणलेलं आहे. मिन्सबर्गने याला काय म्हणलेलं आहे? निरीक्षकाची भूमिका, की जो इतर कंपन्यांची माहिती मिळवतो, ती माहिती मिळवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करतो किंवा प्रत्यक्ष तिथल्या व्यवस्थापकाशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून माहिती मिळवतो. यालाच त्यानं म्हणलेलं आहे निरीक्षकाची भूमिका करणं असं म्हणलेलं आहे. त्याचबरोबरीनं इतर संघटनेमधील प्राप्त केलेली जी माहिती आहे ती माहिती स्वतःच्या संघटनेतील सदस्यांपर्यंत पोहोचवण्याची भूमिका व्यवस्थापकास पार पाडावी लागते. लक्षात, निरीक्षकाची भूमिका म्हणजे काय? इतर कंपन्यांमध्ये, इतर संघटनांमध्ये काय काय चाललेलं आहे त्याची पाहणी करणं, त्याचं निरीक्षण करणं. त्यानंतर त्या बाहेरच्या संघटनेमध्ये जे काय काय चाललेलं आहे, ज्या पद्धतीचं काम चाललेलं आहे, तर ते काम, ते कार्य किंवा ती जी माहिती मिळवलेली आहे ती माहिती
आपल्या संघटनेतील सदस्यांपर्यंत पोहोचवण्याचं जे भूमिका पार पाडावी लागते व्यवस्थापकाला, त्याला प्रसारकाची भूमिका असं म्हणलं जातं. त्याला माहितीचं प्रसारण करणं म्हणजे माहिती मिळवण्याचं काम करणं, त्याचबरोबरीनं माहितीचं प्रसारण करणं. ते प्रसारण करायचं म्हणजे काय, तर आपल्या संघटनेतील लोकांना बाहेरच्या संघटनेतील लोकांची जी माहिती आहे ती माहिती त्यांना देणं, त्यालाच प्रसारकाची भूमिका असं म्हणलेलं आहे. याचबरोबरीनं व्यवस्थापकाला प्रवक्ते म्हणून देखील भूमिका वठवावी लागते. प्रवक्ते आलं लक्षात. आपल्याला माहिती आहे की राजकीय पक्षांचे प्रवक्ते असतात. ते काय करत असतात, त्यांच्या राजकीय पक्षांची माहिती किंवा राजकीय पक्षांची उद्दिष्टे, ध्येये ते सांगण्याचं नेहमी काम करत असतात. आपण टेलिव्हिजन चॅनलवर किंवा न्यूज चॅनलवर ज्यावेळेला चर्चा सुरू असते त्यावेळेला त्या चर्चेमध्ये राजकीय पक्षांचे प्रवक्ते आलेले असतात. वेगवेगळ्या पक्षांचे प्रवक्ते असतात. ते प्रवक्ते काय करतात, तर ते प्रवक्ते आपल्या पक्षाची माहिती देण्याचं काम करत असतात किंवा आपल्या पक्षाची माहिती, त्याची ध्येय, उद्दिष्ट ही लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात. तर त्यालाच प्रवक्ते असं म्हटलं जातं. मग व्यवस्थापकाला प्रवक्त्याची भूमिका देखील पार पाडावी लागते, की ज्यामध्ये त्याच्या संघटनेची किंवा त्याच्या कंपनीची धोरणं कुठली आहेत, त्यांची उद्दिष्ट कुठली आहेत, ती त्याचबरोबरीनं कंपनीनं चा परफॉर्मन्स कसा आहे, हे सगळी माहिती इतर लोकांच्यापर्यंत पोचवावी लागते आणि ह्यालाच प्रवक्त्याची भूमिका असं म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या माहिती संपादन भूमिकेमध्ये 3 प्रकारच्या भूमिका व्यवस्थापकाला कराव्या लागतात. एक म्हणजे माहिती मिळवण्याची भूमिका, म्हणजेच त्याला निरीक्षकाची भूमिका असं म्हणलेलं आहे. त्यानंतर ती माहिती आपल्या कंपनीतील लोकांपर्यंत पोहोचवण्याची भूमिका, त्याला प्रसारकाची भूमिका म्हणलेलं आहे. आणि त्याचबरोबरीनं आपल्या कंपनीबद्दलची माहिती, आपल्या कंपनीची धोरणं, ध्येय, त्यानंतर कंपनीचा परफॉर्मन्स याबद्दलची माहिती इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे काम आहे त्याला प्रवक्त्याची भूमिका असं म्हणलेलं आहे. तर ह्या 3 प्रकारच्या भूमिका इथं कराव्या लागतात. आणि त्यानंतर तिसरी जी भूमिका आहे ती तिसरी भूमिका म्हणजे निर्णयन भूमिका, निर्णय घेण्याची भूमिका. तर ह्या निर्णय घेण्याच्या भूमिकेमध्ये मिन्सबर्ग यांनी 4 भूमिका सांगितलेल्या आहेत. निर्णय घेण्याच्या भूमिकेमध्ये मिन्सबर्ग यांनी 4 प्रकारच्या भूमिका सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे उद्योजक भूमिका. यामध्ये व्यवस्थापक संघटनात्मक निर्वर्तन सुधारण्यासाठी काही प्रकल्प बांधण्याचे कार्य करतो. उद्योजक भूमिका. आता उद्योजक भूमिका म्हणजे काय, तर इथं काय करतो व्यवस्थापक जो असतो तो व्यवस्थापक संघटनेचं परफॉर्मन्स सुधारण्यासाठी किंवा संघटनेचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प, वेगवेगळे प्रोजेक्ट तयार करतो. आलं लक्षात. किंवा ते प्रोजेक्ट निर्माण करण्याचं काम करतो. त्यालाच उद्योजकाची भूमिका असं म्हणलेलं आहे. त्यानंतर दुसरी भूमिका त्याला पार पाडावी लागते ती म्हणजे व्यत्यय नियामकाची. व्यत्यय नियामकाची म्हणजे काय, तर कंपनीमध्ये किंवा आपल्या संघटनेमध्ये ज्या ज्या अडथळे येतात, जे अडथळे येतात, व्यत्यय निर्माण होतात, ते अडथळे दूर करण्यासाठी, ते व्यत्यय दूर करण्यासाठी त्यामध्ये सुधारणात्मक काम करण्याचं काम ह्या व्यवस्थापकाला करावं लागतं. त्यालाच व्यत्यय नियामक असं म्हटलं जातं. म्हणजे डिस्टर्बन्स हँडलर. व्यत्यय नियामक म्हणजे काय, डिस्टर्बन्स हँडलर. संघटनेमध्ये ज्या येणाऱ्या समस्या आहेत, अडीअडचणी आहेत, व्यत्यय आहेत, तर त्या व्यत्यय पार पाडण्यासाठी, अडीअडचणी सोडवण्याची भूमिका ही व्यवस्थापकाला करावी लागते. त्यालाच काय म्हटलं जातं, व्यत्यय नियामकाची भूमिका. त्याचबरोबरीनं संघटनेमध्ये संसाधन वाटपकर्त्याची भूमिका ह्या व्यवस्थापकाला पूर्ण करावी लागते. संसाधन वाटपकर्त्याची भूमिका. आता संसाधन वाटप करणं म्हणजे काय, तर व्यवस्थापकाकडं कंपनीमध्ये असणारे जी वेगवेगळे रिसोर्सेस आहेत, जी संसाधनं आहेत, म्हणजे ती मानवी संसाधनं असतील, शारीरिक संसाधनं असतील किंवा आर्थिक संसाधनं असतील. आलं लक्षात. तर ही सगळी संसाधनं, ही सगळी रिसोर्सेस त्यांची वाटप करणं, त्यांची वाटणी करणं, तर ह्यासाठी व्यवस्थापकाला जबाबदारीनं काम करावं लागतं. म्हणजे कुठल्या व्यक्तीला कुठलं काम द्यायचं, कुणाकडून किती काम करून घ्यायचं, आलं लक्षात. त्याचबरोबरीनं त्यांना पगार किती द्यायचा आहे, आलं लक्षात. त्या कुठल्या मशीन किंवा त्यांना कुठली उपकरणं द्यायची आहेत वापरण्यासाठी. तर ह्या सगळ्यांचं जे वाटप करण्याचं जे भूमिका आहे, ती वाटप करण्याची भूमिका, त्यालाच संसाधन वाटप करण्याची भूमिका असं म्हटलं जातं. तर ते त्या मॅनेजरला करावं लागतं. आणि शेवटी चौथी जी भूमिका आहे ती म्हणजे वाटाघाटीची भूमिका. तर वाटाघाटीची भूमिका कुठली आहे, तर वाटाघाटीची भूमिका म्हणजे काय, तर वाटाघाटी करणं म्हणजे आपल्याला माहीत आहे की व्यवस्थापकाला त्याच्या संघटनेस जास्तीत जास्त फायदा होईल या नात्याने यासाठी विविध विषयांवर वाटाघाटी कराव्या लागतात. म्हणजे काय, तिथे ॲडजस्टमेंट करणं, वाटाघाटी करणं. तर आपल्या कंपनीचं प्रोडक्शन निर्माण करणं, ते प्रोडक्शन बाहेर विक्रीसाठी पाठवणं, आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या वाटाघाटी कराव्या लागतात, निगोशिएशन जी करावी लागतात, तर ह्या सगळ्या वाटाघाटी
करण्याचं काम हा व्यवस्थापक करत असतो. आलं लक्षात? तर अशा प्रकारे इथं व्यवस्थापकाला ज्या भूमिका पार पाडायच्या असतात, त्या भूमिका कुठल्या पार पाडायच्या असतात, तर त्या 10 प्रकारच्या भूमिका पार पाडायच्या असतात असं तुम्हाला मी सांगितलं. ह्या 10 प्रकारांचं वर्गीकरण ह्या मिन्सबर्गनं 3 प्रकारामध्ये केलेलं आहे, 3 गटामध्ये केलेलं आहे. पहिला गट आहे आंतरवैयक्तिक भूमिका. ह्या आंतरवैयक्तिक भूमिकामध्ये त्याला व्यवस्थापकाला 3 भूमिका पार पाडाव्या लागतात. एक म्हणजे पुढारीची भूमिका, दुसरं म्हणजे नेतृत्वाची भूमिका आणि तिसरं म्हणजे संपर्क अधिकाऱ्याची भूमिका. अशा 3 प्रकारच्या भूमिका ह्या आंतरवैयक्तिक भूमिकांमध्ये पूर्ण करावयाच्या असतात. त्यानंतर माहिती संपादन भूमिकेमध्ये 3 प्रकारच्या भूमिका व्यवस्थापकाला कराव्या लागतात. एक म्हणजे माहिती मिळवण्याची भूमिका म्हणजेच निरीक्षकाची भूमिका. त्यानंतर माहिती ती इतरांपर्यंत पोहोचवणे, आपल्या कंपनीतील लोकांच्यापर्यंत पोहोचवणं, त्यालाच प्रसारकाची भूमिका असं म्हटलेलं आहे. आणि तिसरं म्हणजे प्रवक्त्याची भूमिका, आपल्या संघटनेची माहिती इतरांपर्यंत पोहोचवणं, आपल्या संघटनेची ध्येय धोरणं इतरांना सांगणं, इतरांपर्यंत पोहोचवणं. तर ही प्रवक्त्याची भूमिका देखील या व्यवस्थापकाला करावी लागते. आणि तिसरी जी भूमिका आहे ती म्हणजे निर्णयन भूमिका. निर्णयन भूमिकेमध्ये 3 भूमिका व्यवस्थापकाला कराव्या लागतात. एक म्हणजे उद्योजकाची भूमिका. यामध्ये व्यवस्थापक काय करतो की संघटनेचा परफॉर्मन्स सुधारण्यासाठी वेगवेगळ्या प्रकल्प, वेगवेगळे प्रोजेक्ट तो निर्माण करण्याचं काम करतो. त्यानंतर दुसरी भूमिका आहे व्यत्यय नियामकाची. म्हणजेच काय की संघटनेमध्ये ज्या अडीअडचणी असतात, जे अडथळे निर्माण होतात, जे व्यत्यय निर्माण होतात, ते व्यत्यय दूर करण्यासाठी, त्या अडीअडचणीवर मात करण्यासाठी, अडथळे दूर करण्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागतात. त्यालाच व्यत्यय नियामकाची भूमिका असं म्हटलं जातं. आणि त्याचबरोबरीनं तिसरी जी भूमिका आहे ती तिसरी भूमिका इथं संसाधन वाटपाची भूमिका. म्हणजेच काय, जी संसाधनं आहेत, जी रिसोर्सेस आहेत कंपनीचे किंवा संघटनेचे, ते रिसोर्सेस कसे वाटप करायचे, त्याची वाटणी विभागणी कशी करायची, तर याचं देखील कार्य, याची देखील भूमिका या व्यवस्थापकाला करायची असते. आणि त्याचबरोबरीनं चौथी भूमिका यातली जी आहे ती म्हणजे वाटाघाटीची भूमिका. तर आपलं प्रोडक्शन निर्माण करणं, उत्पादन करणं, ते उत्पादन विक्रीस देणं आणि त्यातून जो फायदा होणार आहे, जो नफा मिळणार आहे, तो नफा या सगळ्या बाबींमध्ये हे सगळं काम करत असताना त्याला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळेला वाटाघाटीची भूमिका पूर्ण करावी लागते. आलं लक्षात? तर ही वाटाघाटीची भूमिका देखील तो व्यवस्थापक पूर्ण करण्याचं काम करत असतो. ओके, तर आत्तापर्यंत आपण या मुद्द्यामध्ये व्यवस्थापक काय करतो, तर यामध्ये आपण 2 गोष्टी बघितलेल्या आहेत. व्यवस्थापकाची कार्य बघितलेली आहेत आणि व्यवस्थापकाच्या भूमिका बघितलेल्या आहेत. व्यवस्थापक काय करतो यामध्ये व्यवस्थापकाची कार्य आणि व्यवस्थापकाच्या भूमिका, म्हणजे व्यवस्थापक काम काय करतो आणि तो भूमिका कुठल्या पूर्ण करतो हे बघितलेलं आपण आहे. त्यानंतर यातला दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे व्यवस्थापकाची कौशल्य काय आहेत. ती व्यवस्थापकाची कौशल्य आपण पुढच्या तासाला बघूया. ओके, थँक्यू.